मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णाजी अस्मिताला विचारतात, काय ग, तुमच्याकडची जन्माष्टमीची तयारी झाली का? त्यावरती ती म्हणते, हो सगळी झाली आणि सासूबाईंनी सगळी तयारीसुद्धा केली. त्यावरती पूर्णाजी लगेचच कल्पनाला आवाज देतात आणि म्हणतात, ऐक ना कल्पना, अगं पाळणा वगैरे काढून ठेव. ही कल्पना हसते आणि म्हणते, पूर्णाई, अहो सगळी तयारी झाली आहे आणि मला सवय आहे या सगळ्या गोष्टींची, कारण आपण दरवर्षी जन्माष्टमी अगदी थाटातच साजरी करतो. तेवढ्यातच मधुभाऊ तेथे येतात आणि विचारतात, येऊ का मग? त्यावरती पूर्णाजी म्हणतात, अहो या या मधुभाऊ या. तेव्हा ते आता सर्वांनाच अगोदर नमस्कार बोलतात. तेव्हा पूर्णाजी आता कल्पनाला सांगतात, पाणी आणि चहा घेऊन ये. तेव्हा कल्पना लगेचच विमलला आवाज देते. त्यावरती पूर्णाजी म्हणतात, अगं तुझ्या हातचा चहा हवा आहे. तेव्हा कल्पना म्हणते, हो आणते. अस्मिता चल बरं माझ्यासोबत, असं म्हणून ती आता अस्मिताला सोबत किचनमध्ये घेऊन जाते. तेव्हा सायली कुठे आहे असं मधुभाऊ विचारतात. तेव्हा सायली आणि अर्जुन सकाळीच कोल्हापूरला गेल्याचं पूर्णाजी सांगतात. ते येतील संध्याकाळपर्यंत. तेव्हा आता मधुभाऊंचा चेहरा थोडा पडतो आणि ते मनातच विचार करू लागतात, म्हणजे सायलीची काही इतक्यात भेट होणारच नाही आणि मला जी शंका आली आहे त्याची खात्री करून घ्यायची असेल तर अन्नपूर्णा मॅडम बरोबर सुद्धा बोलता येईल. तू इतकी मोठी गोष्ट फक्त शंकेवरून कशी विचारायची? मला आता आडवळणानेच विचारायला हवं, असा ते विचार करतात. दुसरीकडे कलाची मदत करण्यासाठी अर्जुन, सायली आणि अद्वैत हे तिघेही निघालेले असतात. परंतु आता सायलीला मध्येच आता अपघाताचे दृश्य आठवू लागतात. गाडीसुद्धा स्पीडने असते, त्यामुळे आता सायलीला भीती वाटू लागते आणि त्यानंतर तिला असंही जाणीव होते की इथे काहीतरी घडलं होतं. अपघाताचे थोडे थोडे तिला क्षण आठवू लागतात आणि तिला खूपच नेहमीसारखं अस्वस्थ वाटू लागतं. तेव्हा अर्जुन तिला आरशातून पाहतो आणि त्याला ही जरा शंका येते की स्पीडने गाडी असल्यामुळे सायलीला काही झालं तर. तेव्हा अर्जुन तिला शांत राहायला सांगतो. सायली म्हणते, हो मला कळतंय, आपल्यातलं आणि कलामधील अंतर हे कमी करायला हवं. तुम्ही जरा चालवा जोरात, मी घट्ट पकडून बसते. तेव्हा अर्जुन आता हो म्हणतो आणि गाडीचा स्पीड अजूनच वाढवतो. दुसरीकडे आता राहुलने कलावर गन रोखलेलीच असते, तर कलाला काहीही करून आता अद्वैतपर्यंत पोहोचायचंच असतं. इकडे आता कला एक आयडिया करते आणि लगेचच गाडीचा स्पीड जरा कमी फार राहुल तिच्यावर ओरडतो की काय चाललंय तुझं, परंतु कला ऐकतच नाही. दुसरीकडे अद्वैत हा अर्जुनला म्हणतो की अर्जुन, या गाडीचा स्पीड वाढवायला हवा, कारण त्यांची गाडी ना खरंच खूप पुढे निघून गेली आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, हो अद्वैत, तू पॅनिक होऊ नकोस. तर सायलीला आता खूपच कसं तरी होऊ लागतं, कारण गाडीचा स्पीड हा मोठ्या प्रमाणावर अर्जुनने केलेला असतो. ती आता इकडे तिकडे पाहते, कारण तिला आता चक्कर सुद्धा येऊ लागते. इकडे पूर्णाजी या मधुभाऊंना म्हणतात, सायलीने तुम्हाला कॉल केला असेल ना, कारण यावर्षीच्या जन्माष्टमीला तुम्हाला यायचंय, कारण यावर्षी अन्नपूर्णा ट्रस्टचा सुवर्ण महोत्सव आहे, त्यामुळे खूप मोठा कार्यक्रम असणार आहे. तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये माझं काय काम, असं मधुभाऊ विचारतात. त्यावरती पूर्णाजी म्हणतात, अहो असं कसं, कारण कितीतरी अनाथ मुलांना तुम्ही आश्रय दिलाय, त्यांना अगदी पोटच्या मुलासारखं सांभाळलंय, वाढवलंय. अहो तुम्ही तर खऱ्या अर्थाने यशोदा आहात. मग हा सण तुम्ही नाही साजरा करायचा तर मग कुणी करायचा? त्यावरती मधुभाऊ खुश होतात आणि म्हणतात, हा सगळ्यांना तुमच्या मनाचा मोठेपणा आहे बघा पूर्णाजी. मग तेवढ्यातच कल्पना आणि अस्मिता या दोघीही चहा घेऊन येतात. तेव्हा मधुभाऊ आता म्हणतात, अन्नपूर्णा मॅडम, अहो तुमच्या ट्रस्टला अगदी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. अहो ही खरं तर खूपच अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. आणि काळ कसा भरभर सरतो नाही, कारण या काळात तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक घडामोडी घडल्या. मग आता सगळेजण शांत होतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, म्हणजे बघा ना, तन्वी हरवली आणि मग नंतर ती सापडली सुद्धा. पण मला सांगू शकाल का, तन्वी ही जी हरवली होती ती नेमकी कधी हरवली होती? तेव्हा आता मधुभाऊंनी असा प्रश्न का विचारला असेल? आता सर्वांना पडलेला प्रश्न असतो. तर मधुभाऊ म्हणतात, अहो म्हणजे तारीख वगैरे आहे का लक्षात? तेव्हा पूर्णाजी ती आठवण्याचा प्रयत्न करतात, पण आता तेवढ्यातच मानसी आणि तेजस तेथे काकू असा आवाज देतात.
ते दोघेही आल्यानंतर आता लगेचच पूर्ण आजी आणि कल्पनाचा देखील आशीर्वाद घेतात। त्यानंतर तेजस मानसीची मधुभाऊंबरोबर ओळख करून पूर्ण आजी देतात आणि हे आमच्या सायलीचे वडील असं सांगतात। तेव्हा मधुभाऊ नमस्कार करतात, पण तेजस मानसी उठतात आणि मधुभाऊंचे देखील आशीर्वाद घेतात। त्यानंतर पूर्ण आजी विचारतात, हो मधुभाऊ तुम्ही काय बोलत होतात, विचारा ना पुन्हा। वेळी आता कल्पना म्हणते, मधुभाऊ अहो सणासुदीच्या दिवशी तन्वीचा विषय न काढलेलाच बरा। तेव्हा मधुभाऊ मनातच विचार करू लागतात, तुम्ही प्रियाबद्दल बोलताय पण मी तुम्हाला तर सायलीबद्दल विचारतोय। तर आता दुसरीकडे अर्जुन आणि सायली त्याचबरोबर अद्वैत हे तिघेही कलाला वाचवण्यासाठी निघालेले असतात। मग आता अद्वैतला खूप भीती वाटू लागते की माझ्या कलाला जर काही त्या केलं तर मग काय होणार। तो सारखीच ती भीती व्यक्त करून दाखवत असतो। सायली मात्र आता लगेचच सांगते की अद्वैत भाऊजी हे पहा, राहुल कितीही वाईट असेल ना तरीही तुमच्या कुटुंबाचे संस्कार त्याच्यावर आहेत, त्यामुळे आपल्या कलाला काहीही होणार नाही। कलाने आता गाडी बंद केलेली असते। तेव्हा आता राहुल रागातच म्हणतोय, काय चालली तुझी नाटकं, अगं गाडी बंद का केली, तुला सांगितलं होतं ना गाडी बंद करायची नाही म्हणून। त्यावरती कला म्हणते, अरे गाडी नाही सुरू होत, असं म्हणून ती गाडी स्टार्ट करून पुन्हा एकदा बंद करते। तर राहुल पुन्हा तिला धमकावतो। मग आता खरोखरच गाडी सुरू होत नसते हे राहुलला समजतं आणि तो विचारतो, काय हे तूच केलंय ना सगळं, तू काय केलंय नक्की, असं तो पुन्हा पुन्हा विचारतो। ती म्हणते, जाऊन जरा मॉनिट बघतोस का, कारण मला त्यातलं काही कळत नाहीये। तेव्हा राहुल म्हणतो, नाही हा तुझाच काहीतरी पळून जाण्याचा प्लॅन आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा अत्यंत बेसिक आणि फालतू प्लॅन आहे तुझा, आता मीच बघतो, असं म्हणून तो गाडीतून खाली उतरतो आणि लगेचच कलाच्या साईडचा दरवाजा उघडत कलाचे हातच त्या स्टेअरिंगला बांधून ठेवतो आणि म्हणतो, आता बघतो ना तू कशी पळतेस ते। तिकडे अद्वैतला कलाची खूपच काळजी वाटत असते। तो म्हणतो, माझ्या खरेला काही होता कामा नये, नाहीतर मी स्वतःला माफ करू शकणार नाही। तर सायलीला अजूनही त्या हाय स्पीडमुळे खूप त्रास होत असतो, तरीही अर्जुनला मनावर दगड ठेवून एवढी फास्ट गाडी चालवावीच लागते। तर दुसरीकडे तेजस आणि मानसी हे दोघेही कल्पनाबरोबर जन्माष्टमीविषयी गप्पा मारत असतात आणि आम्ही फक्त ऐकलं होतं की तुमच्या घरी खूप मोठ्या प्रमाणावर दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो, पण आता अनुभवायला मिळणार आहे। तेव्हा आता कल्पना म्हणते, 2 दिवस इथे अगदी धमाल असणार आहे। त्यानंतर मधुभाऊ म्हणतात, तुमचं चालू द्यात, मी मंदिरात जाऊन बसतो, कारण तिथे जरा शांत वाटतं आणि मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळतील। तेव्हा कोणत्या प्रश्नांबद्दल बोलताय मधुभाऊ, असं तेजस विचारतो। त्यावरती मधुभाऊ म्हणतात, काही नाही, माझं असंच निघालं अचानक तोंडून। सर्वांचा निरोप घेऊन आता मधुभाऊ हे जायला निघतात। इकडे अद्वैत आता मॅपमध्ये पाहतो आणि म्हणतो, खरेचं लोकेशन थोड्याच अंतरावर आहे। त्याच वेळी आता गाडी हिरणगावच्या दिशेने निघाली आहे असंही तो सांगतो। अर्जुन म्हणतो की आता गाडी ही लेफ्टला का खेचली जाते मला तेच कळत नाहीये। तेव्हा टायर पंक्चर वगैरे आहे का, असं अद्वैत विचारतो। तेवढ्यातच अर्जुन गाडी थांबवतो। तर आता गाडीचा टायर खरोखरच पंक्चर झालेला असतो। ते दोघेही आता गाडीचा टायर बदलणार असतात। इकडे आता कला दातानेच आपली त्या हाताला बांधलेली रशी सोडण्याच्या प्रयत्नात असते। तेव्हा आता राहुल हा गाडी व्यवस्थित करत असतो। तेवढ्यातच महिपत तेथे येतो आणि विचारतो, काय रे तू इथे काय करतोस रे। त्यावरती आता लगेचच राहुल विचारतो, अहो पण तुम्ही इथे काय करताय आणि तुम्हाला समजलंच कसं की मी इथे अडकलोय ते। तेव्हा मी काय बच्चा आहे का तुझ्यासारखा, तू कोल्हापुरात कुठे कुठे फटाके फोडले ते सुद्धा मला माहीत आहे आणि त्यानंतर अर्जुन व सायली तुझ्या मागावर आहे हे सुद्धा मला माहीत आहे, कारण तुम्ही निघाल्यापासून माझ्या माणसांचा तुमच्यावर वॉच आहे। तेव्हा राहुल म्हणतो, बरं झालं तुम्ही इथे आलात, कारण माझी गाडी बंद पडलीये, बघा बरं काय झाले। तर आता कला अर्जुन सायलीचं नाव घेताच महिपतने लगेचच जरा बाजूला होते आणि गाडीचा दार उघडून लगेचच हळूहळू बाहेर येते। महिपतला नेमका गायत्रीचा फोन आलेला असतो। तर आता गायत्री महिपतला एक काम सांगते की तेजस आणि मानसी तिकडे पनवेललाच यायला निघालेत, तेथे माझी कुमुद मावशी राहते आणि काहीही झालं तरी माझ्या मावशीपासून त्या दोघांना दूर ठेवायचं। मग महिपत म्हणतो, एवढ्या चिरकुट कामासाठी तुम्ही मला फोन केलात, पण तुमच्या डोक्यात ना वेगळाच काहीतरी प्लॅन आहे। ही कुमुद मावशी आहे तरी कोण। तेव्हा गायत्री म्हणते, आहे माझी मावशी आहे आणि तिला माझा असा इतिहास माहिती आहे तो तेजस आणि मानसीला अजिबातच कळता कामा नये
आणि जर तिने तोंड उघडलं ना तर माझी इतक्या वर्षांची मेहनतसुद्धा वाया जाईल. तेव्हा महिपत आता तुझं काम होईल असं म्हणून फोन ठेवतो. हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते की तेजस मानसीला मदत करायची असेल तर मला इथून पळता कामा नये असं म्हणून ती पुन्हा गाडीत बसते. तेव्हा आता राहुल म्हणतो गाडीला काहीही झालेलं नाही आहे. महिपत म्हणतो अरे झालेलंच नाही आहे, अरे तिने फक्त तुला उल्लू बनवलं, पळून गेली की काय बघ जरा. तेव्हा राहुल म्हणतो नाही पळणार ती, मला माहिती आहे. त्यानंतर महिपत म्हणतो की हिला कुठे किडनॅप करून ठेवायची, त्या जागेचं लोकेशन मी तुला सेंड करतो. तेव्हा राहुल ठीक आहे असं सांग. त्यानंतर आता महिपत हा तेथून जातो तर राहुल लगेचच आता कलाकडे जातो आणि विचारतो काय झालं. तेव्हा ती जरा रागातच म्हणते काही नाही झालं. मग आता तो विचारतो उगीच नाटकं करत होतीस ना, फक्त वेळ काढायचा होता पण तसं काही घडलंच नाही असं म्हणून तो पुन्हा तिचे हात सोडतो आणि धमकीच देत म्हणतो कला खरे आता मी ना तुला अशा ठिकाणी अडकवणार आहे जिथून तू अजिबातच सुटू शकणार नाहीस असं म्हणून तो गाडीत बसतो आणि पुन्हा कलावर गण रोखत म्हणतो चला करा सुरू गाडी. मग तेवढ्यातच आता कला गाडी सुरू करते तर तो तिला पुढे घ्यायला सांगतो. दुसरीकडे आता इकडे अद्वैत अर्जुन या दोघांनी मिळून गाडीचा टायर सुद्धा बदललेला असतो. तेव्हा तो पुन्हा एकदा स्पीडने गाडी चालवू लागतो. दुसरीकडे मधुभाऊ हे आता मंदिरामध्ये जायला निघतात आणि त्या मंदिराकडे खूप वेळ पाहत राहतात कारण लहानपणी सायली ज्या पायरीवर बसली होती त्या पायरीकडे पाहत त्यांना ते लहानपणीच्या तिचे प्रसंग आठवतात की कशा प्रकारे लहानपणी जेव्हा सायली मला भेटली तेव्हा ती बिचारी एकटी तेथे पायरीवर बसून रडत होती. मग आता त्यांना ते प्रसंग आठवताच एका क्षणी काळजाचा ठोका सुद्धा चुकतो कारण सायलीला आजपर्यंत खूप भोगावं लागले हे त्यांना माहीत असतं. ते आता पायऱ्या चढून वर जातात आणि त्यांना त्या पायरीजवळ गेल्यावर पुन्हा एकदा ते प्रसंग डोळ्यासमोरून जात. इकडे अर्जुन आणि अद्वैत हे कलाला शोधण्यासाठी निघालेले असतात तर लोकेशन पनवेलजवळच थांबलेलं असतं. त्यामुळे आता अद्वैतला जरा वेगळीच शंका येते. तेव्हा त्या लोकेशनपर्यंत अगोदर आपण पोहोचू असं आता लगेचच अर्जुन म्हणतो आणि जर त्या राहुलने काही केलं तर माझ्या कलाला काय करायचं असं अद्वैत पुन्हा पुन्हा विचारतो. तर सायली विश्वासाने सांगत असते की राहुलवर तुमच्या कुटुंबाचे संस्कार आहेत अद्वैत भाऊजी, त्यामुळे काही नाही होणार, तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. त्यानंतर ज्या ठिकाणी लोकेशन आता बंद होतं त्याच ठिकाणी आता अर्जुन येऊन गाडी थांबवतो तर आता कलाचा मोबाईल तेथेच पडलेला असतो खाली. हे तिघेही आता गाडीतून खाली उतरून कलाला आवाज देत असतात. तेव्हा समोरच आता अद्वैतला कलाचा फोन खाली पडलेला दिसतो. तेव्हा तो उचलतो आणि लगेचच अर्जुनला दाखवतो. त्यानंतर आता सगळेजण आश्चर्याने त्या फोनकडे पाहतात. तेव्हा आता अर्जुन सांगतो हे बघ खरेचा मोबाईल इथे आहे. म्हटल्यानंतर इथेच कुठेतरी आसपास कलाला किडनॅप करून वगैरे राहुलने ठेवलं असेल असं अर्जुन सांगतो आणि लगेचच सगळेजण पुन्हा कलाला आवाज देऊ लागतात. आता सगळीकडे शोध घेतल्यानंतर खरे तर कुठे सापडत नाही असं अद्वैत म्हणतो. मला तर जरा वेगळी शंका येते असं म्हणतो. त्यानंतर आता कलाचा शोध कुठे घ्यावा हा प्रश्न दोघांनाही पडतो. त्यामुळे सायली सांगते अद्वैत भाऊजी शांत व्हा, अहो अशी एक जागा आहे जिथे नक्कीच आपल्याला मदत मिळेल. तेव्हा कुठे असं अद्वैत विचारतो. तेव्हा सायली समोर मंदिराकडे बोट करते. हे दोघेही एका वेगळ्याच आशेने मंदिराकडे पाहतात. मग आता सगळेजण पुन्हा एकदा मंदिराच्या दिशेने निघतात. इकडे मधुभाऊ त्याच मंदिरामध्ये असतात. तेव्हा मधुभाऊ अगोदर देवीचा आशीर्वाद घेतात आणि गुरुजींना विचारतात की 22-23 वर्षांपूर्वी इथे गुरुजी असायचे, ते आता या क्षणी कुठे आहेत, कारण मला त्यांना भेटायचंय, थोडं काम आहे माझं. तेव्हा गुरुजी सांगतात अहो ते तर माझे आजोबाच होते पण ते ना 5 वर्षांपूर्वीच वारले. तेव्हा मधुभाऊंना एकच आशा असते की तन्वीबद्दल काहीतरी सत्य समजेल, परंतु आता 5 वर्षांपूर्वी ते गुरुजी वारल्यामुळे मधुभाऊंची आशाच मावळते. तेव्हा मधुभाऊ आल्या पावली निघतात आणि म्हणतात आता काय करू मी, मला आलेली शंका खरी आहे की नाही हे कसं समजू मी. तोपर्यंत सायली, अर्जुन आणि अद्वैत तिघेही मंदिराजवळ येऊन पोहोचलेले सुद्धा असतात. त्यानंतर सायली समोरच आता पाहते तर मधुभाऊ त्याच पायरीवर बसलेले असतात जिथे तन्वी त्यांना सापडलेली असते आणि नेमकं सायली आता त्यांना तेथे अशा अवस्थेत बसलेलं पाहते. त्यानंतर सायली मधुभाऊंकडे जाते आणि त्यांच्याजवळ बसते आणि विचारते तुम्ही इथे काय करताय मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ म्हणतात मी तुझाच विचार करतोय बाळा,
कारण बरं झालं तू भेटलीस, पण तुम्ही तिघे एकत्र कसे, असे मंदिरात कसे काय आलात? तेव्हा अर्जुन सांगतो, मधुभाऊ अहो एक ना प्रॉब्लेम झालाय, कारण अद्वैतच्या बायकोला त्याच्याच भावाने ना किडनॅप केलंय. तेव्हा मधुभाऊ आश्चर्याने विचारतात काय? तेव्हा आता अर्जुन म्हणतो, हो ना प्रॉब्लेमच झालाय आणि तिलाच शोधतोय आम्ही. हे ऐकून आता मधुभाऊंना जबरदस्त असा शॉक बसतो. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ हे दुर्दैव आहे, परंतु हेच सत्य सुद्धा आहे. आता तुम्हीच बघा ना मधुभाऊ, अद्वैत भाऊजींची काय अवस्था झाली आहे. अर्जुन म्हणतो, आम्ही कलाला खूपच शोधण्याचा प्रयत्न करतोय मधुभाऊ, आणि तिचंच लोकेशन फॉलो करत करत आम्ही इथे आलोय. त्यानंतर अर्जुन आता म्हणतो की मी पोलीस कंप्लेंट केली आहे आणि कमिशनर साहेबांबरोबर सुद्धा बोललो आहे. तेव्हा अद्वैत आता अक्षरशः रडकुंडीला येतो आणि म्हणतो ही खरे कधी सापडेल ना हे सांगता येत नाहीये. तेव्हा सायली सांगते, अद्वैत भाऊजी आपण देवाच्या दारात आलोय ना, मग तो आपल्याला अजिबात नाराज करणार नाही. अहो आपल्याला कलाना नक्कीच सापडेल असा विश्वास ती आता अद्वैतला देते. मग आता मधुभाऊंच्या मनात मात्र वेगळेच प्रश्न चालू असतात. तेव्हा ते आता म्हणतात की इतक्या गंभीर परिस्थितीमध्ये मी सायलीला तिच्या भूतकाळाबद्दल तरी कसं विचारू कळतच नाहीये, परंतु ती मुलगी सापडली ना तरच मला सायलीबरोबर बोलायला हवं, कारण तेही सायलीची मनस्थिती सांभाळूनच. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, सायली वहिनी फक्त तुम्ही म्हणालात ना म्हणून मी इथे या मंदिरामध्ये आलोय, पण याचाही काही जर उपयोग झाला नाही तर मग काय करायचं, आणि माझी खरे सापडली नाही तर असं म्हणून तो पुन्हा पुन्हा रडू लागतो. त्याला आता कला सापडत नाही म्हणून काळजीच वाटू लागते, कारण राहुल किती निकरट मनाचा आहे आणि खरेच्या बाबतीत काहीही करू शकतो हे त्याला कळून चुकलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, अद्वैत अरे नक्कीच सापडेल, नको ना तू टेन्शन घेऊ प्लीज, तू शांत हो बरं, अगोदर शांत हो प्लीज. आणि मला एक कळत नाही तू इतका निगेटिव्ह विचार का करतोस पण. तेव्हा आता अद्वैत विचारतो, पण मी पॉझिटिव्ह विचार तरी कसा करू अर्जुन, तूच सांग ना, तू बघितलं ना, कारण आपण त्याला पकडू नये म्हणून तो खरेला घेऊन गेला आहे. तो कुठल्याही परिणामांचा विचार करतच नाही आणि त्याच्या जर लक्षात आलं तर खरेचा राहून काही उपयोग नाहीये तर तो काहीही करेल आणि त्याने खरेला मारून टाकलं तर अशी भीती त्याच्या मनात असतेच. त्यामुळे अर्जुन सायली धक्क्यानेच अद्वैतकडे पाहतात. तेव्हा आता सायली सांगते, अद्वैत भाऊजी अहो तो असं काहीही करू शकणारच नाही. त्यावरती अद्वैत विचारतो, पण कशावरून? अहो कशावरून सायली वहिनी, अहो त्याला जर पळून जायचं असेल, त्याला जर गायबच व्हायचं असेल तर तो खरेला जिवंत नाही ठेवणार, तो नक्कीच खरेचा जीव घेईल अशी त्याला भीती वाटू लागते आणि अक्षरशः तो खरेच्या आता काळजीमध्ये ओक्साबोक्शी रडू लागतो. तेव्हा अर्जुन त्याला शांत करण्याच्या प्रयत्नात असतो, जरा शांत हो ना प्लीज, शांत हो ना. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, थांबा मी पाणी घेऊन येतो. तेव्हा नको मला काहीही नको आहे, मला फक्त खरे सापडू देत असं अद्वैत रडत रडतच म्हणत असतो. तेव्हा सायली सांगते, अद्वैत भाऊजी अहो अद्वैत भाऊजी तुम्ही अगोदर शांत व्हा बरं. अहो मला काय वाटतं आपण यांना ना आपल्या घरी घेऊन जाऊयात. अर्जुन म्हणतो, हो आपण आपल्या घरी जाऊयात घेऊन. त्यावरती अद्वैत म्हणतो, नाही मी कुठेही येणार नाही. अर्जुन म्हणतो, अद्वैत तू ऐक आमचं, हे बघ तू ना अगोदर घरी चल, आणि कसं आहे आपल्याला कलाचं लोकेशन सापडलंय ना, अरे ती आता इथेच कुठेतरी आहे, आपण अगोदर घरी जाऊ आणि मग नंतर आपण पुन्हा इकडे येऊ आणि कलाचा शोध घेऊ. तेव्हा सायली सांगते, अद्वैत भाऊजी अहो तुमची तब्येत ठीक असेल ना तरच तुम्ही कलाला शोधू शकाल. आता हे बघा ऐका आपण घरी जाऊयात अगोदर. तेव्हा अर्जुन सुद्धा समजावतो, अरे अद्वैत ऐक ना प्लीज, अरे तुझा विश्वास आहे ना माझ्यावर. तेव्हा अद्वैत म्हणतो, अर्जुन अरे आहे विश्वास तुझ्यावर. त्यावरती मधुभाऊ सुद्धा म्हणतात, अद्वैत बाळा ऐक, तू देवाच्या दारात आला आहेस आणि देव कुणालाही असा रिकामा पाठवत नाही आणि कला नक्कीच मिळेल, विश्वास ठेव. तेव्हा सायली म्हणते, मग चला मधुभाऊ तुम्ही. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, मी थोडा वेळ इथेच बसेन, तुम्ही जा बरं आता. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे आम्ही निघतो मग घरी जायला. तेव्हा अद्वैत स्वतः सुद्धा चालू शकत नसतो, कारण तो पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो. कधी एकदा कला भेटेल याच काळजीमध्ये तो असतो. त्यामुळे सायली आणि अर्जुन त्याला उठवतात आणि गाडीकडे घेऊन जातात. मग आता मधुभाऊ हे अजूनही सायलीकडे पाहतच राहतात. इकडे सायली अर्जुन घरी पोहोचतात. तेव्हा मानसी, तेजस तुम्ही दोघे, असं सायली येताच म्हणते. तेव्हा
तेजस म्हणतो हो आम्ही आलोय. त्यावरती मानसीसुद्धा सांगते अगं तुझ्या सासूबाईने जन्माष्टमीसाठी आम्हाला आमंत्रण दिलं, आम्ही लगेचच आलो आणि तुमच्या अगोदर इथे तुमच्याच स्वागतासाठी थांबलोय. तेव्हा तेजस म्हणतो की पनवेलमध्ये माझं जरा कामसुद्धा होतं आणि त्यासाठी ना अर्जुनची मदतसुद्धा लागणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो शुअर मी तुला नक्कीच मदत करेल. तेव्हा आता लगेचच म्हणते की अरे अद्वैत तू सुद्धा कोल्हापूरवरून यांच्यासोबत येणार होता ते काही मला माहीत नव्हतं. तेव्हा अद्वैत जरा धक्क्यानेच अर्जुनकडे पाहतो. मग त्यावेळी अर्जुन बाजू सावरतो आणि म्हणतो ॲक्च्युली झालं काय, अगं मम्मा अद्वैतची तब्येत आता जरा बरी नाही आहे, त्याला थोडा आराम करून देऊ देत आपण. तेव्हा कल्पना विचारते काय रे काय झालंय तुला अद्वैत. सायली आणि अद्वैतकडे पाहतो आणि म्हणतो मम्मा ॲक्च्युली आम्ही कोल्हापूरला जाताना ज्या गोष्टी ठरवल्या होत्या त्या काही घडल्याच नाहीत. तेव्हा काय झालं असं कल्पना पुन्हा पुन्हा विचारते. तेव्हा अर्जुन घडलेला सर्व प्रसंग सांगतो की जेव्हा आम्ही कोल्हापूरला अद्वैत आणि कलाकडे निघालो होतो तेव्हा नेमका राहुलच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतर त्याने केलेल्या प्लॅनप्रमाणे कशा प्रकारे आम्ही त्याला मदत केली, त्याचबरोबर त्याने कलाला किडनॅप केलं आणि कलाला शोधत शोधत मी अद्वैत आणि सायली हे तिघेही पुन्हा पनवेलमध्ये आलो. हे सगळं काही आत्तापर्यंत घडलेला प्रसंग तो कल्पनाला सांगतो. मग आता कल्पनाला सुद्धा हे ऐकून जरा जबरदस्त असा धक्काच बसतो. तेव्हा अद्वैत म्हणतो मी अजूनही सांगतोय मला त्या मंदिराजवळ जाऊ द्यात प्लीज. तेव्हा सायली सांगते नाही अद्वैत भाऊजी तुम्ही ना आता इथे विश्रांती घ्यायची आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो सायली मम्मा अद्वैतला त्याची रूम दाखवा. मग आता अद्वैत तू आराम कर ओके, तोपर्यंत मी तेजसशी बोलतो असं अर्जुन सांग. तेव्हा चला अद्वैत भाऊजी मानसी मी आलेच हा असं आता सायली सांगते आणि अद्वैतला त्याची रूम दाखवायला घेऊन जाते. त्यानंतर आता अर्जुन तेजसला विचारतो काय रे तेजस काय तुला हेल्प हवी आहे. तेव्हा तेजस सांगतो काही नाही मला कुमुद मावशींना भेटायचंय. तेव्हा कोण कुमुद मावशी असं आता अर्जुन विचारतो. त्यावरती मानसी सांगू लागते की हल्लीच आम्हाला कुमुद मावशींबद्दल समजलंय. आम्हाला आत्तापर्यंत असं वाटत होतं की आमच्या गायत्री वहिनी आहेत ना त्या अनाथ आहेत, परंतु आत्ता आम्हाला समजलंय त्यांना त्या मावशी आहेत, त्यामुळेच त्यांना भेटायचंय. आम्हाला काहीही करून ना कुमुद मावशींपर्यंत पोहोचायचंच आहे. जर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो ना तर गायत्री वहिनींच्या भूतकाळाबद्दल आम्हाला त्यांना काही गोष्टी विचारता येतील. पण आता प्रॉब्लेम असा आहे ना त्या नक्की राहतात कुठे हेच आम्हाला माहीत नाही. म्हणजेच आमच्या छायाताईने जराशी खुणा सांगितल्यात पण त्या आम्हाला आता शोधून काढायच्या आहेत. तेव्हा तेजस म्हणतो अशा या अनोळखी शहरामध्ये शोधणार तरी कुठे आणि म्हणूनच तू मदत करावीस प्लीज असं आता तेजस म्हणतो. आणि त्याशिवाय गायत्री वहिनींचा खोटेपणा आम्हाला उघड सुद्धा करता येणार नाही. तेजसला आता शब्द देत अर्जुन म्हणतो काही हरकत नाही, हे बघ तुझ्या कुमुद मावशी कुठे असतील ना तेथून त्यांना आपण नक्कीच शोधून काढू असा शब्द तो आता तेजसला देतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आणि अद्वैत अर्जुन हे तिघेही मंदिरात आलेले असतात. सायली आता कला लवकरात लवकर सापडावी यासाठी भजन करत असते आणि स्वतः भजन गात असते. तर दुसरीकडे आता कलाला मंदिराच्या ठिकाणीच तेथे राहुलने किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि महिपतने जी सागा सांगितलेली असते त्याच जागेवर गायत्रीच्या कुमुद मावशीला सुद्धा किडनॅप करून आता महिपतने ठेवलेलं असतं. तेव्हा कला आता लगेचच इकडे सायलीला कॉल करते आणि राहुलने आम्हाला मंदिराच्या आसपास कुठेतरी किडनॅप करून ठेवलंय, मला भजनाचा आवाजसुद्धा येतोय असं आता कला फोनवर सांगते. सायली आता अद्वैतला त्याबद्दल सांगते आणि लगेच कलाचा शोध घेण्यात येतो. त्यानंतर आता अर्जुन तेथे जाऊन महिपतच्या गुंडांची धुलाई करत आणि अद्वैतसुद्धा त्याला साथ देत लगेचच कला आणि कुमुद मावशीला महिपतच्या गुंडांपासून वाचवतात. मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.